जे खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली अशी माहिती एसआयटीने कोर्टात सादर केली आहे। एसआयटीने कोर्टात दिलेल्या माहितीनंतर मोठा खुलासा करण्यात आलाय। वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही। यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचं देखील बोलण्यात येते। सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती। अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं। खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीने दावा केलाय। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। एसआयटीने कोर्टात माहिती सादर केली आणि त्यानंतर मोठा खुलासा झालाय। खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा सीआयडीने केलाय। तर आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। ओमकार, एक मोठा खुलासा आता सीआयडीच्या वतीने करण्यात आलाय, काय सांगाल? जर पाहिलं तर आज वाल्मिक कराड याला बीड येथील मकोका न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते। एसआयटीने त्यांना ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या हा जो सर्व काही घटनाक्रम सुरू आहे त्यातील सर्वात मोठी बातमी जी आहे ती कुठेतरी आता लोकशाहीच्या माध्यमातून आपण दाखवतोय की खंडणीला अडथळा ठरले म्हणूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा दावा जो आहे तो आता एसआयटीने केलेला आहे। अशा प्रकारचं जी काही रिमांड कॉपी आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर वारंवार अवादा कंपनीकडे जी आहे ती खंडणी मागण्यात आलेली होती, पण त्या कंपनीनेही खंडणी जी आहे ती कुठेतरी दिलेली नव्हती आणि ही न देण्यासाठी कुठेतरी संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते असं एसआयटीने कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर सुदर्शन गुन्हे, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अहवालाच्या काही अधिकाऱ्यांना धमकवल्याचं देखील याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच अवादा कंपनीची जी बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन गुन्हेला देखील आव्हान दिल्याचं देखील एसआयटीच्या याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आज जी आहे ती सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याची सर्वात मोठी जी बातमी जी आहे ती कुठेतरी ही आहे असं म्हणता येईल की खंडणीच्या या प्रकरणात कुठेतरी अडथळा ठरत असल्यामुळेच संतोष देशमुखाची जी आहे हत्या करण्यात आल्याचं एसआयटी कडून कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच कशा पद्धतीने वाल्मिक कराड हे या प्रकरणामध्ये दोषी आहेत हेच सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो एसआयटी कडून असेल, सरकारी वकिलांकडून मांडण्यात येत होता आणि यातील सर्वात महत्वाची बातमी कुठेतरी ही त्यांच्याकडून मिळालेली आहे। नक्कीच, धन्यवाद ओमकार, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।